नमस्कार मंडळी. मंडळी, बोलता बोलता माझ्या या ऐलपैल यूट्यूबला 1 वर्ष झालं. 4 मार्च 2024 रोजी मी पहिला माझा व्हिडिओ आपल्या पुढे सादर केला. नमस्कार, मी नरेश महाजन. ऐलपैल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करीत आहे. त्यामध्ये मी केवळ आपल्याला आनंद देणं, प्रसन्न ठेवणं यासाठी हे यूट्यूब चॅनल आपल्यापर्यंत आणतोय. यामध्ये मी माझ्या कविता असतील, माझ्या हास्य कविता, भावकविता, एकावळीच्या कविता, विनोदी कथा, राजकीय व्यंग्य कविता, राजकीय व्यंग्यलेख हे सगळं काही आणणार आहेच आहे. परंतु याचबरोबर माझ्या इतर अनेक मित्रांच्या ज्या रचना आपल्यापर्यंत आलेल्या नाहीत, जे साहित्य आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही, तेही मी आपल्यापर्यंत आणणार आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या ज्या काही सांस्कृतिक साहित्यिक घडामोडी आहे त्याचे मी समालोचन करणार आहे, त्याचीही माहिती आपल्याला देणार आहे की ज्याच्यामुळे आपल्याला घर बसल्या अनेक गोष्टी या ठिकाणी उपलब्ध होतील. आज मी या ठिकाणी कवी कुसुमाग्रज, डॉक्टर अबावर्टी, वसंत काळेटकर या माझ्या 3 ज्येष्ठ मार्गदर्शक व्यक्तींना, मोठ्या महान साहित्यिकांना नमस्कार करतो आणि माझ्या या यूट्यूब चॅनलला प्रारंभ करतो. मंडळी, मी यूट्यूबवर का आलो हे सांगण्यासाठी मी आपल्याशी आज संवाद साधणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याबद्दलची कृतज्ञताही व्यक्त करणं माझं कर्तव्य समजतं. मला काही फार मोठं सेलिब्रिटी होणं, फार मोठी प्रसिद्धी पाहिजे यासाठी काही मी यूट्यूबवर आलेलो नाही. कालमानानुसार हे माध्यम मला फार सोयीचं वाटलं. आता पुस्तकं जरी मी छापली, प्रसिद्ध केली, तरी ती सर्वांपर्यंत जाणार नाहीत, मागची सगळ्यांपर्यंत गेलेली नाहीत. खूप काही साहित्य माझ्यापाशी आहे आणि हे सर्व साहित्य आपल्यापर्यंत सहज सोप्या पद्धतीने यावं यासाठी मी यूट्यूब चॅनलचा स्वीकार केलेला आहे. हे माध्यम अतिशय सोयीचं आहे. मला माहिती आहे की वाचन, पुस्तकातून वाचन करणं हे जास्त महत्त्वाचं आहे यूट्यूबपेक्षा, हे मी मानतो. तरी पण यूट्यूब हे सहज साध्य होणारं, सुलभपणे आपल्या हाताची असणारं माध्यम असल्यामुळे त्याचा उपयोग जास्तीत जास्त करावा अशी माझी इच्छा आहे आणि तो मी करत आलेले वर्ष झालेले. साधारणपणे 250 या ठिकाणी मी व्हिडिओ सादर केलेले आहेत. माझेच नाही, फक्त माझं साहित्य यावर यावं असं काही मला वाटत नाही. इथं इतकी काही विद्वान मंडळी, विचारवंत मंडळी आहेत की त्यांचंही साहित्य आपल्या पुढे यावं अशी फार इच्छा आहे. अनेक कवी आहेत की जे आपल्यापर्यंत आलेले आहेत. हा यूट्यूबचं आणखीन एक बरं का, की यूट्यूब चालवणं हे अनेकांनी सुरू केलं यूट्यूब, पण त्यांचं बंद पडलं कारण त्याच्यासाठी अनेक गोष्टी लागतात. मोठं भांडवल लागतं, स्टुडिओ वगैरे लागतो आणि मग घरात शूटिंग करणारं किंवा इतर तांत्रिक बाबी न समजणारं कोणी असेल ते व्यावसायिक मंडळी आपल्याकडे आणावी लागतात. त्यासाठी खूप खर्च येतो. आर्थिक दृष्टिकोनातून माझी मजल काही फार मोठी नाही, पण मग अनेकांनी मला प्रेरणा दिली, घरच्यांनी प्रेरणा दिली आणि मुख्यतः माझ्या मुलाने हे सर्व म्हणजे आनंद याने हे सर्व तांत्रिक ज्ञान अल्पावधीत संपादन केलं आणि तो म्हणला, बाबा सुरू करूया, आता काही बाहेरच्या लोकांची गरज नाही, मी सगळं करून टाक. आणि खरोखर हे फार महत्त्वाचं होतं. यात फार मोठा खर्च झाला असता आणि इतक्या सातत्याने ते आपल्या पुढे आलं नसतं. कधीतरी महिन्यातनं एखादा व्हिडिओ वगैरे आला असता, पण आता मी सातत्याने महिन्यातनं 4-5 व्हिडिओ तरी, 7-8 व्हिडिओ तरी मी आपल्या पुढे सादर करत असतो. त्यामुळे जास्तीत जास्त साहित्य आपल्यापर्यंत येतं. अर्थात यूट्यूब चॅनल किंवा तुमचा वेळ हे सवडीने आणि आवडीने ऐकण्याची गोष्ट आहे. मला माहिती आहे की खूप मुलाखती अशा 1-1 तासाच्या वगैरे असतात, पण त्यातला कंटेंट चांगला असेल तर जरूर ते ऐकत जा. कारण मुलाखती म्हणल्यानंतर थोडासा वेळ जातोच. तर हे सगळं अतिशय छान झालेलं आहे ते सगळ्या तुमच्यासारख्या श्रोत्यांमुळे. माझे अतिशय रसिक श्रोते आहेत, मला ओळखणारे खूप आहेत, नव्याने खूप झालेले आहेत. त्यामुळे मी आपल्या पुढे फार मनोभावे कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं सहकार्य असं चालू ठेवा.
इतर अनेकही यूट्यूब चॅनलवर मंडळी आहेत, त्यांचंही साहित्य ऐका, माझंही साहित्य ऐका आणि मुख्य म्हणजे आपल्याला आनंद देणं, प्रसन्न करणं, हाच माझा उद्देश आहे. कारण जगणं, रोजचं जगणं जे आहे, मुलांनी म्हटलंय की रोज दिवस नवा असावा आणि रोजचा दिवस नवा असण्यासाठी आपल्याला रोज काहीतरी साहित्याचा आनंद जर आपण घेत राहिलात तर आपलं जगणं नक्कीच या ठिकाणी सुंदर होत जातं. पुन्हा एकदा मी या वर्षपूर्तीबद्दल आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. असेच भेटत राहूया. तुम्हाला नक्की मी आनंद देत राहीन अशी ग्वाही देतो आणि थांबतो. नमस्कार.